मनसेचा महाड MIDCवर धडक मोर्चा, स्थानिकांना रोजगार द्या अन्यथा मनसे स्टाईलचा इशारा। प्रदूषण, स्थानिक बेरोजगारी आणि कामगारांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, MIDC प्रशासनाला दिला अल्टिमेटम। रायगडच्या महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण, स्थानिक युवकांना रोजगारात डावलले जाणे आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे। या सर्व प्रश्नांबाबत MIDC प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज महाड MIDC प्राधिकरण कार्यालयावर मनसेच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मनसैनिक आणि कामगार सहभागी झाले होते। यावेळी स्थानिक युवकांना उद्योगांमध्ये रोजगारात प्राधान्य द्यावे, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी MIDC प्रशासनाच्या कथित उदासीन कारभारावर जोरदार टीका करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। दरम्यान ठरवून दिलेल्या डेडलाईनपूर्वी मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाला नाही तर मनसे आपल्या खास शैलीत आंदोलन तीव्र करेल असा इशारा मनसे माथाडी कामगार अध्यक्ष सचिन गोळे यांनी दिलाय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। तर कॉन्ट्रॅक्टरना त्रास काय आहे? त्या कामगारांचं कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणूनच तुमची घरं चालतायत ना। नाही तर ठीक आहे, मग एक काम करा, दुसरं काय होतं इथं, जरा कोणी आवाज उचलायला गेलं की मग गुंड पाठवून त्याला हल्ले केले जातात, वार केले जातात। तसं करायचं असेल तर करा आमच्यावरती वार, आमची तयारी। स्थानिक भूमिपुत्रांच्या विषयात जर कोण दादागिरी करत असेल तर आम्ही वार घ्यायला तयार आहोत, जीव द्यायला पण तयार आहोत। पण तुम्ही दरवेळा किती लोकांना मारणार, किती लोकांच्या गाड्या फोडणार, किती लोकांचे डोके फोडणार? मग आम्ही आमच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आज आवाज उचलतोय, तर ठेकेदार दादागिरी करून जर दम देत असतील लोकांना तर त्यांना सांगा, आम्ही ठेकेदारांसाठी, स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढायला मनसे मैदानात उतरले। आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना मीटिंग केल्या, नक्की काय मागण्या होत्या? मागण्या तर त्यांना सांगितल्या, मागण्या बऱ्याच होत्या की इथं स्वराज्याच्या राजधानीत आपल्याला मराठी पाटी नाही आहे कंपन्यांना, तर हे विसरलेत का मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला ती जाग आणून दिली। नदीमध्ये खुलेआम केमिकल सोडलं जात आहे, त्याच्यानंतर हजारो परप्रांतीय इतर राज्यातले जे कामगार येऊन इकडे फिरतायत, काम करतायत, तर त्यांचं पोलीस स्टेशनला कोणतंही रेकॉर्ड नाही आहे, त्यांचं पडताळणी जो काय आपल्या PCC असतो, पोलीस व्हेरिफिकेशन, ते नाही आहे। तर अशा अनेक गोष्टी आहेत। कामगारांना इथे पगाराच्या स्लिप मिळत नाहीत। एखाद्या कंपनीने 800 रुपये रोज दिला कामगारांना, तर या MIDC जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात। म्हणजे या कंपनीत ॲक्च्युली चाललंय काय? पहिलं आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना या महाड MIDC जे काय चाललंय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती। एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसाची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन। अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्षे जे काय दिले तुमच्या कंपनीला, तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या। असे अनेक विषय आहेत, पण एवढा गलतान आणि बोंगळ कारभार जो आहे ना ह्या महाड MIDCत जो मी पाहिला, किंवा आमचे सहकारी आहेत, आता सचिन गोळे साहेब आहेत, राजेश उज्जनकर साहेब आहेत, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण इथे म्हणजे बोलतात ना ते गाव खातं। मला कळतच नाही की यांना सरकारी नोकरी किंवा ह्या MIDC प्राधिकरणावरती ह्या जे वरिष्ठ कोण आता आहेत त्यांना माहीतच नाही आहे ते ॲक्च्युली कोणाच्या बोलण्यावरती काम करतायत का खरोखर त्यांना कायदा माहिती असून सुद्धा झोपल्याचं सोंग करतायत। काहीही कळायला मार्ग नाही आहे इथे। पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत, आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे ठेकेदार आहेत, जे MIDCमध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखालचा भावला आहे। ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा। म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही। आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात, हे पहिलं दुर्दैव आहे। की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल। दुसरी गोष्ट MIDCमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत
इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केला आहे की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून MIDCमध्येच घरं बांधली जातात. मग त्याला परवानगी कुठनं येते? MIDCमधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही, ESIC कट होतो, तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं? ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे. ठराविक राजकीय लोक ही MIDC चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात. पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना 25 तारखेचा वेळ दिला आहे. ज्यांना ज्या संघटनेने वेळ दिला आहे, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय पद्धत आहे, ठाकरे साहेबांची काय पद्धत आहे. जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला तर यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. थँक्यू.